अविवाहित मुलींनी या 5 गोष्टी कधीच करू नयेत, अन्यथा होईल मोठे महापाप. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अविवाहित मुलींनी हे करू नये असे सांगून तुम्हाला घरातील वडीलधाऱ्यांनी कधी कोणते काम करायला अडवले आहे का? त्यावेळी तुमच्या मनात हा विचार आलाच असेल की आम्ही हे काम का करू नये? अविवाहित मुलीने हे काम केल्यास त्रास होतो, तू हे का करू शकत नाही असा प्रश्न जर मागे वळून विचारला असता तर तुम्हाला उत्तर मिळाले असते की तू हे सगळं लग्नानंतर कर आणि आता हे करू नकोस. मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या वाढदिवसाची तारीख लिहा. चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. अविवाहित मुलींनी कोणते काम करण्यास मनाई आहे आणि त्यामागील काय कारण आहे ते आपण जाणून घेऊया. नंबर 1. अविवाहित मुलींनी तुळशीला पाणी देऊ नये असे सांगितले जाते. वास्तविक तुळशी माता ही भगवान विष्णूची प्रिय मानली जाते आणि ती जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी होती. परंतु देवाच्या कार्यामुळे भगवान विष्णूला तुळशीची फसवणूक करावी लागली आणि जेव्हा तुळशी मातेला हे सत्य समजले तेव्हा तिने आपला देह अग्नीत अर्पण केला आणि त्याच्या अस्थिकलशावर तुळशीचे धन उत्पन्न झाले. तुळशीचे मूळ नाव वृंदा आहे. ती एक भक्त स्त्री होती. त्यामुळे विवाहित स्त्रियाच तुळशीला पाणी आणि सेंदूर अर्पण करतात, जेणेकरून त्यांचे वैवाहिक जीवन अबाधित राहावे. म्हणूनच असे म्हणतात की अविवाहित मुलीला तुळशीला पाणी कधीही देऊ नये, म्हणून वडीलधारे लोक असेच सांगतात. चला तर आपण दुसरा क्रमांक बघूया. अविवाहित मुलींनी पायात अंगठी घालू नये. बिछिया ही अंगठीसारखी अंगठी आहे जी पायामध्ये घातली जाते. लग्नानंतर मुलींना अंगठ्याची अंगठी घालण्यास सांगितले जाते, परंतु अविवाहित मुलींनी लग्न होईपर्यंत अंगठ्याला अंगठी घालणे अशुभ मानले जाते. वास्तविक चिडवणे हा मुलांच्या आनंदाशी निगडीत मानला जातो, कारण त्याचा परिणाम गर्भाशयावर होतो असा समज आहे. या कारणास्तव पायाच्या अंगठ्याचा संबंध विवाहाशी देखील जोडला गेला आहे आणि असे म्हटले जाते की केवळ विवाहित महिलाच त्या अंगठ्यात अंगठी घालू शकतात. नंबर 3. अविवाहित मुलींनी केस उघडे ठेवून झोपू नये असे घरातील वडीलधारी मंडळी अनेकदा सांगतात. किंबहुना यातून नकारात्मक शक्ती वरचढ होऊ शकतात असा विश्वास आहे. याची दुसरी बाजू अशी की केसांच्या आरोग्याशी संबंधित आहे, कारण बरेच लोक म्हणतात की केस उघडे ठेवून झोपले तर त्यामुळे ते केस कमकुवत होतात आणि तुटून गळतात आणि म्हणूनच त्यांचे लग्न होत नाही. याच कारणामुळे अविवाहित मुलींनी केस उघडे ठेवून झोपू नये असे वडीलधारी मंडळी नेहमी सांगत असतात. नंबर 4. अविवाहित मुलींनी सिंदूर किंवा टिकली लावू नये असाही नियम आहे. अविवाहित मुलीची इच्छा असल्यास ती कुंकवाचा टिक्का लावू शकते किंवा साधं कुंकू लावू शकते, कारण सिंदूर आणि टिकली यांचाही संबंध आपल्या नवऱ्याशी म्हणजेच विवाहित मानला जातो. नंबर 5. अविवाहित मुली पायांना हात लावत नाहीत. अनेकदा एखादी लहान मुलगी कुणाच्या पायाला हात लावू लागली की आपल्या देशामध्ये मुली पायांना हात लावत नाहीत असे तिला सांगून थांबवले जाते. वास्तविक अविवाहित मुलींना देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. लोक देवीच्या चरणांना स्पर्श करतात आणि तिला तिच्या चरणांना स्पर्श करू देत नाही. त्यामुळेच अविवाहित मुली कोणाच्याही पायाला हात लावत नाहीत. तर मित्रांनो, हे होते 5 कारणं ज्यामुळे अविवाहित मुली करू शकत नाहीत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल कमेंट सेक्शनमध्ये सूचना देऊ शकता. आपले अभिप्राय नक्की शेअर करा. धन्यवाद.